ज्याने आपल्या अंगभूत गुणांनी जाणत्या राजाला 25 वर्ष मोहले, तो आहे गडांचा राजा आणि राजांचा गड किल्ले राजगड. गुंजन मावळातला अत्यंत सुंदर, बलाढ्य आणि ह्या महाराष्ट्र देशीचं सर्वात नयनरम्य असं दुर्ग लेणं. किल्ल्यांचं दर्शन केव्हाही सुरम्यच असते. ती पद्मावती माची, ती सुवेळा आणि ती संजीवनी माची. दगडी चिलखताने अभेद्य झालेल्या या मध्यभागी उभा असलेला तो अक्राळ बाले किल्ला, ही त्याची बिकट वाट, त्यावरून दिसणारा आसमंत, सारेच आगळे वेगळे शहारे आणणारे अनुभव. किल्ला बसलेला आहे गुंजन मावळच्या किर्र झाडांच्या जटात आणि वेढलेला आहे अक्राळ विक्राळ अतिभयंकर भयान दऱ्या खोऱ्यात. छत्रपतींची पहिली राजधानी असलेला हा किल्ला उत्कृष्ट आहे. गडावरती तशी जागा नाहीच, परंतु भरपूर बघण्यासारखे, पाहण्यासारखे आहे. मंदिरं आहेत, बुरुज आहेत, दरवाजे आहे, मेढं आहे. राजगडीचा वैभव म्हणजे गडावरील पद्मावतीचे मंदिर, अति सुंदर. तेथेच राहून सर्व गडाचं दर्शन घेऊ शकतो. समुद्र सपाटीपासून 45,000 फूट उंचीवर जायला फक्त वाघाचंच मन पाहिजे. इथे मराठ्यांची चिकाटीच पाहिजे. किल्ला बघून माणसाच्या तुच्छतेची जाण होते ती त्या गडकऱ्यांची, ज्यांनी तो गड बांधला अपार कष्टांनी, ज्यांनी हृदयात पलीकडे कवटाळून त्या सांभाळले व त्याच्या कुशीत ते सर्व ब्रह्मलीन झाले. ऐसे दुर्गलेण सांभाळणाऱ्या व प्रेम करणाऱ्या सर्व गडकऱ्यांना मानाचा मुजरा. हा किल्ला मुरुमदेवाच्या डोंगरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे. इथूनच 25 वर्ष शिवाजी महाराजांनी सर्व कारभार केलेला आहे. इथूनच महाराज आग्र्याला गेले आणि इथेच परत आले. हाच तो किल्ला ज्याच्यावरनं प्रत्येक तोफ दिल्ली आग्र्याच्या दिशेने तोंड करून तडका फोडत होती आणि सांगत होती की आमचा राजा परत आलाय, आमच्या राष्ट्रात आलाय, महाराष्ट्रात आलाय. आता आपण जी बघतोय ती आहे संजीवनी माची. संजीवनी माचीकडनं मध्ये जाताना जो दिसतो तो आहे पाली गावाकडनं वर जाणारा पाली दरवाजा. पाली दरवाजाच्या वर जो दिसतोय असं म्हणतात उंच गेलेला तोच बाले किल्ला आहे. इथनं खाली जी वाट दिसते आणि थोडा पसरट भाग दिसतोय ती आहे पद्मावती माची. इथे आहे पद्मावती देवीचं मंदिर आणि पद्मावती तळे. ह्या पद्मावती तळालाच लागून चोर वाट आहे जी आपल्याला थेट किल्ल्याच्या खाली नेऊन सोडते. संजीवनी माचीवरनं आपण आता जाऊया तिकडे सुवेळाकडे, बरं का. आणि ही जागा दिसते ना, इथं 2 थोर मराठ्यांची घरं आहेत बरं का. इथं सापडली बाजी जेधे आणि येसाजी कंक ह्यांचीच घरं. इथून खाली उतरलेला दिसतो समोर तो हत्ती खडा, वाऱ्याने जाऊन तयार झालेलं एक निढा आहे तिथं. आणि हत्तीचं जिथं डोळा असतो ना, हो तिथंच तो आहे. समोरून हा खडक बघितला की हत्तीसारखा दिसतो. आणि ही अति सुरम्य अशी तटबंदी सुवेळाची. या सुवेळा माचीवर आपल्या मराठ्यांनी बांधकाम केलेल्याच्या सर्व खुणा आहेत, टाकी आहेत, वैभव आहे.